जिल्ह्यातील पाथरी शहरात एक गंभीर प्रश्न आता जन आक्रोशात बदलताना दिसतोय। जिथे अनेक वर्षापासून दर गुरुवारी भरणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार अचानक कोणताही अधिकृत ठराव न घेता अपुऱ्या आणि असुविधायुक्त जुन्या जागेवर हलवण्यात आला। माहिती अनुसार नगर परिषदेकडून कोणताही काउन्सिलिंग ठराव न करता दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत। बसण्यासाठी जागा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृह नाही, सावलीची व्यवस्था नाही, पार्किंगची कोणतीही सुविधा नाही। जागा अपुरी असल्यामुळे अनेक विक्रेत्यांना रस्त्यावर बसून भाजीपाला विकावा लागला। कडक उन्हामुळे भाजीपाला सुकून गेला आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं। महिलांना आणि नागरिकांना गर्दीमुळे मोठा त्रास सहन करावा लागला। या सगळ्या प्रकारामुळे पाथरी शहरात संतापाची लाट उसळली आहे। सर्व शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांची एकच मागणी, बाजार पूर्वीप्रमाणेच सुविधायुक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडी बाजार येथे भरवावा। या गंभीर विषयावर आज तारेक खान दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि SP ऑफिस येथे जाऊन आपले निवेदन सादर केले। तसेच API लांडे सर यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली। आता पाहूया नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे। तारेक खान दुर्राणी म्हणाले, हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे। व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा न देता बाजार हलवणे चुकीचे आहे। आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही। व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया, आम्ही व्यवसाय करून कुटुंब चालवतो, जिथे सुविधा नाही तेथे बसणं अशक्य आहे। आम्हाला आमच्या जुन्या बाजारातच बसायचे आहे। शेतकरी बंधू म्हणाले, उन्हात भाजीपाला खराब होतोय, ग्राहक येत नाहीत, आमचे मोठे नुकसान होत आहे। काही व्यापाऱ्यांचा आरोप आहे की त्यांना धमक्या दिल्या जात आहेत। जुन्या जागेवर बसला तर केस दाखल करण्यात येईल। आता 23 एप्रिल 2026 रोजी बाजार पुन्हा जुन्या ठिकाणी भरवला जाणार का, असा पण सवाल आहे की हा संघर्ष अजून तीव्र होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे। हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। हा फक्त बाजाराचा प्रश्न नहीं तर हजारों लोकांच्या रोजगार हक्क आणि सन्मानाची लड़ाई है। इसको इस तरह से देखते हैं कि पाथरी में जो नवीन आठवड़ी बाजार है, यहाँ पे भाजीपाले का बड़ा मार्केट है और प्रत्येक गुरुवारी यहाँ पर ही बाजार भरता है। पुराना बाजार छोटा था, इसलिए नया बाजार की जगह खरीदी गई, बाजार बनाया गया। अब नया बाजार बनने के बाद में ये कहना है कि वापस पुराने बाजार में जाओ, तो ये कोई तुक नहीं है। और इसके पीछे एक ही मकसद है, ये शिंदेगढ़ का, कि जो है तो नवे बाजार की जगह जो है शॉपिंग कॉम्प्लेक्स बनेंगे और दुकाना बेच के खा जाएंगे, और वैसा हम होने देंगे नहीं। किसी व्यापारी का नुकसान होने देंगे नहीं, किसी का कोई नुकसान नहीं होगा। जो जहाँ बाजार भरता था वहीं बाजार भरेगा, इस बात का हमें कलेक्टर साहब ने आश्वासन दिए। इसमें बिल्कुल जो तातड़ी से जो कार्रवाई हो सकती है वो कार्रवाई होंगी, और किसी व्यापारियों का किसी का नुकसान हम नहीं होने देंगे। सारे व्यापारियों के साथ हम खड़े हैं। क्या कहते हैं, व्यापारियों को जहाँ धंधा करना है व्यापारी वहीं धंधा करेंगे। हम व्यापारियों के साथ है, व्यापारियों के साथ में जो व्यापारियां हैं उनका कोई हम नुकसान होने नहीं देंगे। ये चाहते हैं कि व्यापारी जो है सारा बाजार का ये धंधा बंद करे, इनको शॉपिंग कॉम्प्लेक्स बनाना है। उसके शॉपिंग कॉम्प्लेक्स का इन्होंने पहले टेंडर डाले, उसमें सबसे पहले जो है तो मुख्यमंत्री थे देवेंद्र फडणवीस, उन्होंने उसमें स्टे दिया। उसके बाद में नगर पालिका के इलेक्शन के बाद उन्होंने फिर वो टेंडर डाले, उसके अंदर हाईकोर्ट ने स्टे दिया। अब इनका एक ही मुद्दा है कि बस ये व्यापारियों के पेट पे लात मारो और अपनी कहीं से झोली भरते भरो। क्या लगता है जुमेरात बाजार वहाँ पर भरेगा, कल का गुरुवार बाजार नहीं भरेगा? व्यापारियों के ऊपर है, व्यापारी जहाँ चाहे बैठेंगे, उनके लिए बनाया गया बाजार है, उनकी सुविधा है, उन्होंने दुकान खरीदी की भी है, वो कोई इलीगल नहीं है। कलेक्टर साहब से क्या आश्वासन मिला? कलेक्टर साहब ने बोले जो कार्रवाई उचित कार्रवाई होगी वो बिल्कुल उचित कार्रवाई करेंगे। उनकी तरफ से हमको पॉझिटिव्ह उत्तर मिला है। उद्या गुरुवार आहे, तुम्ही आज कलेक्टर साहेबाला भेटले, काय आश्वासन मिळेल? उद्या काय बाजार तिकडे भरणार का नवीन आठवडी बाजार मध्ये, काय सांगणार? आम्हाला तर अपेक्षा आहे नवीन आठवडी बाजारातच बाजार भरावा, ही अपेक्षा अहिल्याबाई होळकर कलेक्टर साहेबांना। आता जे अहिल्यादेवी जे होळकर बाजार आहे पहिल्या ठिकाणी, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीच्या सुविधा आहेत, कोणत्याच गोष्टीची अडचण नाही आणि शहराला सगळं असं सुंदर आणि शोभणारा बाजार आहे। इकडे तिकडे जायची गरज नाही। कलेक्टर साहेबांनी बी सगळ्या गोष्टीचे पूर्ण आता म्हणजे आश्वासन असं दिलेलं आहे की उद्याचा बाजार भरण्याचे म्हणजे सगळ्या जनतेला हे करूनच त्यांनी सगळ्या गोष्टीचं हे केलेलं आहे। आणि उद्याचा बाजार 100% 23 तारखेचा आपल्या अहिल्यादेवी होळकर ह्या ठिकाणी भरणार। व्यापाऱ्याची सगळ्याच्या मनामध्ये आहे का, मी व्यापारी आहे, शेतकरी आहे, सगळ्याच गोष्टी, आणि 100% त्या ठिकाणी त्या बाजारात बसणार नाही, पण ह्या बाजारात दुकान लावणार नसता मग कुठेतरी बसणार, मग उपोषणला म्हणा कुठं म्हणा। पण आज साहेबांनी आश्वस्त केलं आहे आम्हाला की बाजार आमचा तिथंच भरणार म्हणून। बाजार किती एकर मध्ये आहे? बाजारची जागा आता 5 एकरच्या पुढे मोडली तरी जास्त आहे, आणखीन अर्धा बाजार दुसरा भरते।
आणखीन किती व्यापारी आले तरी भरतंय त्या ठिकाणी. झाड आहे, सुविधा आहे, सगळ्या गोष्टीची सोय, आता शेडची सुविधा उद्या आहे. तुम्ही गुरुवार बाजार मध्ये सर्व व्यापारी तिकडे जाणार आता व्यापारी तर कमी संख्येने जरी असले तर उद्याच्याला एक बी व्यापारी जुन्या बाजारात जाणार नाही. अहिल्यादेवी होळकर व्यापारी त्या संकुलामध्येच बसणार. हमारी निवेदन ये ही नगर पालिका से जो अठवाड़ी बाजार अभी फिलहाल में जो चल रहा है वहीं पे हमको बैठन दिए जाए, और जो जूना बाजार है वहाँ पे चलने को भी जगह नहीं है, बहुत परेशानी हो रही है वहाँ पे, गिरे कारण है, हमारा माल खराब हो जा रहा है। हमको ये अहिल्याबाई हड़कर जो बाजार है वहीं पे अच्छा है।